दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की मिटमिटा छावणी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी रक्कम त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली। ती आणि दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5,26,29,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने ही सगळी कारवाई होती की सहज माहिती मिळाली म्हणून छापा टाकलेला आहे? कारण नाही, घर आहे तो संभाजीनगरचा एक नामांकित डॉन होता असं म्हटलं जातं। हा, या ठिकाणी जे व्यक्तीचं घर होता त्याचं नाव आहे बाबा फर्जन अर्देशीर दोरडी। हा या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजचे निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता। याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। एक महत्त्वाचं की ही जी कारवाई झाली फक्त बेहिशोबी पैसे ठेवले एवढी माहिती मिळाली म्हणून झाली की दुसराही काही उद्देश होता? नाही, याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता तर आहेच परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारतूसांची संख्या सुद्धा जिवंत कारतूस 6,350 कारतूस जिवंत कारतूस मिळालेली आहेत। याच्यामध्ये आपल्याकडे 2 पिस्टल आहेत मॅगझिनसह, 4 रायफल्स आहेत। याच्यामध्ये पॉईंट म्हणजे 12 बोरचे रायफल आहे, .22 रायफल आहे आणि जे कारतूस आहेत ते सर्वच प्रकारची कारतूस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। कुठल्या गुन्ह्यात ही वापरली होती अशी काही माहिती आहे याआधी? त्या अनुषंगाने काही चौकशी? याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही वेपन्स ही परवाना असलेली वेपन्स आहेत। 4 वेपन्स, 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचा सुद्धा तपासाचा एक भाग आहे, तो आपल्याला पुढे कळवण्यातच येईल। कारतूसांची संख्या ही 6,350 आहेत। रायफलमध्ये वापरणारी कारतूस आहे का सर? हा, ही पिस्टलची पण आहे आणि रायफलची पण आहेत, दोन्ही। याच्यामध्ये जर आपल्याला बायफर्गेशन हवं असेल तर एकूण 12 बोरचे 632 जिवंत कारतूस, 7.65 mm चे 1878 कारतूस आणि .22 एकूण 3,840 कारतूस आहेत। बंदुकांना परवाना असला तरी एवढ्या मोठ्या संख्येने हे कारतूस ठेवण्याची परवानगी असते सोबत? त्याचाच हा तपासाचा एक भाग आहे म्हणून आम्ही ती जप्त केलेली आहेत आणि पुढील कारवाई करत आहोत। आता ही जी कारवाई आहे ही 10 तारखेला म्हणजे कालच झालेली आहे। रात्रीला उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास आता जे आमचे छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे। समोर तपासामध्ये त्यांच्याकडनं जर आम्हाला काही विचारणा आली तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास करण्यात येईल। गोपनीय सूत्रांद्वारे ही माहिती मिळालेली आहे। शुरू करूं? 10 जुलाई को एक इन्फॉर्मेशन ऐसी मिली थी कि छावनी पुलिस स्टेशन के एरिया में मिटमिटा एरिया में एक घर है जहां पर बड़े पैमाने में बेहिशोबी कैश और वेपन्स रखे गए हैं। यहां पर छत्रपति संभाजीनगर के पुलिस आयुक्त श्री प्रवीण पवार सर के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच की टीम ने वहां पर रेड की तो पता चला कि वहां पर 5,26,29,000 की कैश और बड़े पैमाने में 6 वेपन्स जिसमें कि 2 पिस्टल्स है और 4 राइफल्स है, चाकू, छुरे, तलवार भी वहाँ पे हस्तगत की गई है, जिसमें सोना, चांदी इसकी भी वैल्यूएशन उसमें ऐड है। और यहाँ पर जो व्यक्ति है बाबा फर्जन अर्देशीर दोरडी, इसका एक खुद का घर था जिसकी डेथ पिछले महीने में डायबिटीज़ के कारण हुई थी।
इस पर 4 ऑफेंस भी अलग अलग पुलिस स्टेशन में रजिस्टर किए गए हैं, जो कि 1980s में कामगार यूनियन का अध्यक्ष भी रह चुका है। सर, इस मामले में कितने लोगों को गिरफ्तार किया? अभी तक इसमें उसकी जो सेकंड वाइफ है शीला साड़वे, जो वहाँ पर मौजूद थी, उसे हमने ताबे में लिया है और इन्वेस्टिगेशन जारी है। सर, इसके अलावा कुछ आर्म्स वगैरह कुछ मिले? इसमें 6 आर्म्स मिले हैं, जिसमें 2 पिस्टल है और 4 राइफल है। उसमें से 4 वेपन्स के लाइसेंस हमें प्राप्त हुए हैं, बाकी जो वेपन्स है उसका इन्वेस्टिगेशन चालू है। क्या उसका पहले भी इस्तेमाल हुआ है सर? जो वेपन्स है उसका इस्तेमाल हुआ है या नहीं है वो इन्वेस्टिगेशन का पार्ट है। वेपन्स अभी जो 4 है वो लाइसेंस होने की वजह से, और जो बिना लाइसेंस वाले हैं उसका भी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। इसमें कारतूस है 6350 कारतूस मिले हैं। सर, जहाँ तक बाबा फटोल के ताल्लुक से जाना जाता है, एक मामले में मोटा कारंजा इलाके में रोहेला गली में उन पे फायरिंग का भी केस है। तो ये हमारा जो रिकॉर्ड है उसके मुताबिक उनके ऊपर राइट्स 307, बाद में 363 यानी अपहरण जैसे गुने 4 गुने दाखिल है। ये दाखिल क्यों हुई? ये सारी चीजें सामने आई। पार्डन? इतना देरी क्यों हुई ये सारी चीजें सामने? ये अभी गोपनीय सूत्रों से अभी जानकारी मिली थी। जैसे ही हमें जानकारी मिली वैसे ही हमने उसको चेक किया, तो हमें ये बड़े पैमाने में वेपन्स भी मिले। कुछ तलवारें वगैरह भी? हाँ, इसमें तलवारें मिली है, चाकू मिले हैं, गुप्ती भी मिली है इसमें। हो, एकदम बरोबर आहे। हे जे कॅश आहे याच्यामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 200 रुपयांचे बंडल होती। एवढी मोठी रक्कम जी कोट्यावधीमध्ये होती, त्यासाठी आमची टीम सकाळी 4 वाजतापासून रात्री उशिरापर्यंत विविध 5 वेगवेगळ्या मशीनद्वारे ही नोटांची रक्कम आम्ही मोजली आहे आणि त्याचा पंचनामा देखील करून ती जप्त करण्यात आलेली आहे। सर, नोटों का जिस तरीके से विवरण था वो कितने कितने की नोट थी और आपको गिनने में कितना समय लगा उसके लिए, और कई कई सहायता से गिरी गई? इसमें जो नोट्स थी वो 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये और 200 रुपये की नोट्स थी, इसके बंडल थे। इसको हमने अलग अलग 5 मशीन्स के द्वारा हमने गिना है। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीयरित्या जी माहिती मिळाली, त्या गोपनीयरित्या माहितीचं तात्काळ त्या ठिकाणी रेड करून ही आपल्याला सर्व शस्त्र आणि रक्कम मिळालेली आहे। याच्यामध्ये कुठेही उशीर झालेला नाही। जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे रेड करण्यात आलेली आहे। अभी तो सर सिर्फ एक ही जगह का पता चला है, और इसका इस्तेमाल किस लिए किया जा रहा है? हवाला की फूड या ड्रग्स गांजा के लिए भी किया जाता था, इसके बारे में आप क्या? हाँ, अभी तो इन्वेस्टिगेशन जारी है। कल ही ऑफेंस रजिस्टर किया गया है। अभी इन्वेस्टिगेशन में ये पूरी चीज़ें हमें सामने आएगी, और जैसे ही सामने आएगी मीडिया को उसके बारे में सूचना दी जाएगी। पुढील कायदेशीर कारवाई आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुद्धा कळवलेली आहे। आता पुढची जी कामकाज आहे ते सुद्धा याच्यामध्ये करणार आहे। सर, वो जो जहाँ पे कार्गो हुई वो एकदम इतना गोपनीय था कि कोई भी आम इंसान वहाँ तक नहीं जा सकता। नहीं, ऐसा कुछ नहीं है। ये रोड को लग के ही 150 मीटर के अंदर उसका घर है। ऐसा जंगल में घर है या ऐसा कुछ नहीं है। सर, वो पूरा एरिया मिलिट्री का एरिया बोला जाता है, तो आपको कुछ मिलिट्री से अभी तक कोई पत्र या दस्तावेज मिले? कुछ नहीं, कल ही ऑफेंस रजिस्टर हुआ है, तो अभी तक हमें ऐसे कुछ पत्र हासिल नहीं हुआ है। इसमें और एक मैं ऐड करना चाहूँगा, इसमें जो हमें सोना मिला है, ये सोना और चांदी भी इसमें मिला है। 151 ग्राम सोना है और 3.9 kg चांदी मिली है इसमें। तुम्ही जे जप्त केले त्याचे फोटो आणि व्हिडिओ आता द्या। हो, मिळतील आपल्याला लगेच। आम्हाला ओके, फिनिश्ड। येस, एक थोडक्यात एक थोडक्यामध्ये आम्हाला या घटनेबद्दल सगळी माहिती द्या। काय झालंय? इतकं ते हे झालंय की बरं, मग हे बंद करून हे- घ्या। हे- हे- ओके, ठीक आहे। काय रे, एक आपल्याला एक बाईट आपल्याला छोटा हिंदी की नहीं हो जान दो, मराठी हो जाए। हाँ, मराठी हो जाए। एक मिनिट, मला एक मिनिट ऑफ करून घ्या। मला वाटतं सुरुवातीला मी सांगितलं त्याच्यामध्ये डिटेल्स पूर्ण दिलेत मी। ओके, ऑफिशियली 1 सव्वा मिनिटाचं
बरं माहिती कशी मिळाली आणि बाबा फर्जांवरती जे गुन्हे आहेत बरं ओके ठीक एक ग्रुपमध्ये बरं लगेच देऊ मी लगेच ओके ठीक चला रेडी येस सर प्लीज. दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गुन्हे शाखेने छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिटमिटा या ठिकाणी रेड केली असता एका घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा आणि रोख रक्कम मिळालेली आहे. या शस्त्रसाठ्यामध्ये 2 पिस्तल आणि 4 रायफलचा समावेश आहे. रोख रक्कम ही 5,26,29,000 रुपयांची आहे. 151.33 ग्राम सोने, त्याचप्रमाणे 3.9 किलो चांदी ही देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. एकूण 6,350 जिवंत कारतूस सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत. हे घर जे आहे हे बाबा फर्जन अर्देशीर दोरडी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्तीचं 1 महिन्या अगोदर निधन झालेलं आहे. त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती. आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमीच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा जो बाबा फर्जन आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90च्या दरम्यान हा कामगार युनियनचा अध्यक्ष होता. धन्यवाद.